ओम श्री सिद्धभैरवाय नमः. आता काय आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोपाळा. बघा आता लक्ष्मीपूजन झालं, दीपवाळी झाली, आज काय आहे भाऊबीज. आता ही भाऊबीज जी आहे ना, ही ज्या वेळेला बळी कोण होता? राक्षस होता, तो भक्त होता, पण त्याच्यापाशी काय होता? अहंकार होता. आणि भगवंताला अहंकार आवडत नाही. भगवंताने वामनाचं रूप घेतलं आणि त्याच्याकडे दान मागितलं. तो दानशूर होता, कर्णदानशूर होता. आणि मग 3 पावलं भूमी मागितली, 1 पावलात पृथ्वी गायब केली, 2 पावलात आकाश, 3रं पाऊल डोक्यावर ठेवलं आणि त्याला पाताळात घातलं. आणि मग त्याचा द्वारपाळ झाला. बघा मग लक्ष्मी एकटीच होती. आणि मग ती राखी पौर्णिमेला त्याला राखी बांधली आणि आजच्या दिवशी काय गेली, त्याच्याकडे गेली आणि त्याला तिनं ववाळलं. काय म्हणते बहीण? इडा पिडा जावो आणि बळीचं राज्य येवो. बळीचं राज्य समृद्ध होतं, तसं माझा भाऊ समृद्ध असावा अशी बहिणीची अपेक्षा आहे. आणि वरून बहीण भावा काय म्हणते? दादा, माझ्या पोटापुरतं माझ्या काय आहे, मला तुझं काही नको, फक्त माझं तुला एकच महिना आहे. तुझी जी दृष्टी आहे, जसं तू माझ्याकडं बघतो असं इतर स्त्रियांकडं बघ. त्या तुझ्या कोण आहे? बहिणी आहे. वरून तिलक लावताना काय म्हणते? तू आई आणि बाबा याने आपल्याला जन्म दिला, आपल्याकरता त्याने खूप काही केलेलं आहे, तर त्यांची काळजी घे, त्यांना वेळच्या वेळी जेवण दे, त्यांच्या वेळेच्या वेळी औषध उपचार कर आणि त्यांची देखभाल कर. हे माझं तुझ्याकडं मागणं आहे. बहीण भावा काय म्हणते? माझी तुझी प्रॉपर्टी नको, पण आई बाबांना त्यांची सेवा कर. बघा किती बहिणीची दूरदृष्टी. आता द्रौपदी ही कृष्णाने मानलेली बहीण होती आणि मग तिच्याकरता त्यांनी वस्त्र पुरवले. तिला दुरासुरूच्या वेळेला सत्व पाहायला गेले तेव्हा तिला रक्षण केलं. द्रौपदीचा बंधू कोण? कृष्ण. बहीण म्हणजे माया, भाऊ म्हणजे प्रेम. आज समाजामध्ये ही बहीण भावाचं प्रेम हे काय स्वार्थापोटी, लोभापोटी, तिचं मत नसताना घरातल्या माणसांनी बळी देऊन आणि बहिणी भावाचं नातं तोडलेलं आहे. बघा आपण संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही. एक क्षणभंगूर मनुष्य ते ही घर दार गाडी बंगले इथंच राहणार आहे. म्हणून नातं तोडू नका. ही दीपावली हा उत्सव जो आहे हा पारंपरिक जे संपूर्ण अख्ख्या भारतात साजरा होतो आणि याला आज कलंक लागलेला आहे. तर आज आपण त्या कलंक काढू आणि बहीण आणि भावाचं नातं सदृढ करण्याचा आजचा दिवस आहे. आणि ह्या दिवशी माझी बहीण भावाला ववाळील, भावाची दृष्टी बदलल, आईबापांची सेवा करील. देव कुठे? आपल्या हृदयात आहे. देव आईबापात आहे, देव निसर्गात आहे, देव प्राणीमात्रात आहे. ती माझी बहीण आहे. रक्त बनवणारा एक आहे, रक्त बनवणारा एक आहे. आपण बहीण भाऊ आहे. हे नातं दृढ करायचा आजचा दिवस हा पवित्र दिवस आहे. आणि या पवित्र दिवशी आज आपण भाऊबीजाच्या दिवशी बहिणींनी भावाला प्रेम द्या, प्रेम घ्या. जगामध्ये आपण निघून जाणार आहे, काही आणलेलं नाही, काही कोणी नेलंही नाही. म्हणून प्रेमाने वागा, प्रेमाने जगा आणि जगू द्या. हे जर पटलं असेल तर याला सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.